प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। सावधान सावधान भारतीयांनो, सावधान। आता आपल्याच हक्काचे आपलेच पैसे बँकेतून काढणं सुद्धा मुश्किल होणार आहे। बँकेतून आता पैसे काढणं मुश्किल होणार आहे असा इशारा प्रकाशजी आंबेडकर यांनी सुमारे 2 महिन्यांपूर्वी दिला। मित्रांनो, अमेरिका इराण युद्धाच्या दरम्यान प्रकाशजी आंबेडकरांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या परराष्ट्र धोरणांवर कडाडून टीका केली। कारण नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जे परराष्ट्र नीती आखली होती, जे परराष्ट्र धोरण राबवलं होतं, ते भारताला आर्थिक गर्तेत नेणारं होतं, आर्थिक खाईत नेणारं होतं, बर्बादीकडे नेणारं होतं। आणि त्याचा इशारा प्रकाशजी आंबेडकरांनी सुमारे 2 महिन्यांपूर्वी देऊन ठेवला होता। प्रकाशजी आंबेडकरांनी त्यावेळेला गॅस तुटवड्यासंदर्भात भाष्य केलं होतं। प्रकाशजी आंबेडकरांनी त्यावेळेला खाद्यतेलाच्या संदर्भात, महागाईच्या संदर्भात भाष्य केलं होतं। प्रकाशजी आंबेडकरांनी त्यावेळेला इंधनाच्या संदर्भात भाष्य केलं होतं। आणि ज्या ज्या गोष्टी प्रकाशजी आंबेडकर त्यावेळेला बोलले होते किंवा त्यांनी इशारा दिला होता, ते आज घडीला खरं ठरताना दिसत आहे। मित्रांनो, प्रकाशजी आंबेडकर यांनी ज्या वेळेला हा इशारा दिला, त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचे लोक, केंद्रातले आणि राज्यातले, हे झोपलेले होते। त्यांना होणाऱ्या परिणामांची चिंता नव्हती। जे घडल ते घडल, शेवटी जनतेवरती जबाबदारी ढकलून हे लोक मोकळे होणार होते। प्रकाशजी आंबेडकर यांनी तोच इशारा दिला होता की आज भारतीय जनता पक्षाच्या गलत परराष्ट्र नीतीमुळे, राष्ट्रविरोधी परराष्ट्र नीतीमुळे भारताला नुकसान भोगावं लागणार आहे, भारतीय जनतेला नुकसान भोगावं लागणार आहे। आणि त्यावेळेला भारत सरकार, म्हणजे जे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील आहे, भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, ते सरकार संपूर्ण जबाबदारी स्वतःवर न घेता, सरकार म्हणून आपली जबाबदारी न स्वीकारता, ही जबाबदारी जनतेवरती ढकलून ते मोकळे होतील। झालंही तेच। काल परवा प्रधानमंत्र्यानं राष्ट्राला उद्देशून भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये तुमचं तुम्ही पाहून घ्या, आत्मनिर्भर बना, हा दिव्य संदेश दिला आम्हा भारतीयांना। जर भारतीयांनी आत्मनिर्भर बनायचं, मग सरकार म्हणून तुमची काय जबाबदारी आहे? तुम्ही काय कामाचे आहात आमच्यासाठी? तुम्ही जर काही जबाबदारी घ्यायला तयार नाही आणि सगळं काही जनतेवरती ढकलून देत असाल आणि जनतेला म्हणत असाल तुमचं तुम्ही पाहून घ्या, आत्मनिर्भर, या शब्दाचा अर्थ काय होतोय? आमच्यावरती अवलंबून राहू नका, सरकार म्हणून आमची काही जबाबदारी नाही, तुमचं तुम्ही पाहून घ्या, तुम्ही तुमचं निर्भर बना। हे प्रकाशजी आंबेडकरांनी 2 महिने आधी सांगितलं होतं, ते नरेंद्र मोदी 2 दिवसाआधी बोलले। प्रकाशजी आंबेडकरांनी त्यावेळेला जे जे भाष्य केलं ते खरं ठरलेलं आहे। प्रधानमंत्र्यांनी खाण्यापिण्याच्या तेलावरती बंधन आणलेलं आहे, वापराच्या इंधनावरती बंधन आणलेलं आहे। स्वतः मात्र त्यांच्या पक्षाचे नेते आणि ते वारंवार खर्च करत आहे, तो भाग वेगळा, परंतु जनतेनं काटकसर करावी असं आवाहन ते करत आहे। प्रधानमंत्र्यांना काटकसरीचं आवाहन केलं आणि दुसऱ्या दिवशी शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन त्यांनी रोड शो केला। विरोधकांच्या म्हणण्यानुसार त्या दिवशी त्या एका रोड शो मध्ये सुमारे 30,000 लिटर पेट्रोल वाया गेलं। लोकांना ज्ञान शिकवत असताना स्वतः मात्र हे लोक त्याच्या उलट करताना दिसत आहे। आणि त्याच्या 2 दिवसानंतर प्रधानमंत्री ज्यांनी परदेश दौरे टाळायचे सल्ले दिले देशवासियांना, ते प्रधानमंत्री 1 नव्हे 2 नव्हे 5 देशांच्या, ते देखील थंडगार हवेच्या प्रदेशामध्ये, युरोपमध्ये निघून गेले। इथं वाऱ्यावर सोडून दिलं जनतेला, आत्मनिर्भर बना म्हणत। मित्रांनो, दुर्दैवानं प्रकाशजी आंबेडकर जे म्हणाले ते खरं ठरताना दिसत आहे। त्याच्यामध्ये प्रकाशजी आंबेडकरांनी जो इशारा दिला होता, बँकेतून पैसे काढणं सुद्धा आता मुश्किल होईल। त्यामुळे प्रकाशजी आंबेडकरांनी जो इशारा दिला त्याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही, कानाडोळा करता येणार नाही। तशी परिस्थिती भारतामध्ये निर्माण झालेली आहे।
या व्हिडिओच्या माध्यमातून आमचं सरकारला एवढंच म्हणणं आहे, विरोधी पक्षातला नेता कोणी असो, जर त्याच्या बुद्धिमत्तेचा जर तुम्हाला वापर करता आला तर वापर करून घ्या. प्रकाशजी आंबेडकर हे महाविद्वान व्यक्ती आहे. प्रचंड असं ज्ञानाचा साठा या नेत्याकडे आहे. त्यांच्या ज्ञानाचा वापर देशहितासाठी करून घ्या. देशाचं भलं त्यातच आहे. आंबेडकर नेहमी देशाला प्राधान्य देतात, देशाच्या हिताला प्राधान्य देतात. बाबासाहेबांच्या काळापासून आपण पाहिलेलं आहे. आताही प्रकाशजी आंबेडकरांनी सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून सरकारला काही सल्ला दिलेला आहे, तो सरकारने अंमलात आणावा. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर आवाहन करतो. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.